हे दुसरं घेतलं आता पलटवून. हे बोंड, हे सुकुळे आणि हे बघा सोबतीले वडे बनवले मस्त पैकी. बकरीची पूजा केली. सुखी ठेवा देवा सर्वांना. हे आम्हाला सापडलं नाही दुधी. आम्ही हे कोयलं लहानचं सापडलं, याच्यावर आम्ही भागवलं. आणि हे जुगाड कापू शकते. असं घ्यायचं आणि असं लावायचं कपाडाला. हे सुकडे घेतला वडा. हे थोडेसे बोट घेतो. तुकडे मस्त बनला. वेळ ते एकदमच खुसखुशीत चवदार. तिकडे बापू गुलशेल खाताय आणि इकडे आम्ही तुकडे खातो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आम्ही तर अगदी मजेत आहोत तुमच्या आशीर्वादानं. आणि मित्रांनो, आज आहे दसरा. तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज दसऱ्यानिमित्त आमच्या घरामध्ये हे आहे कोहळं. त्या कोहळ्याचे बोंड म्हणजे कोहळ्याचे सुकडे आता आम्ही करणार आहोत. तर कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. मस्त छान अशी गावाकडची रेसिपी, म्हणजे आमच्या गावरान पद्धतीने आम्ही ही रेसिपी आता बनवणार आहोत. मित्रांनो, हे कोयरं अर्धच आहे. एका बाईनं आम्हाला दिलं, सुमित्राने मागितलं कोयरं. तर आम्हाला काही जास्त लागत नाही. तर अर्ध्याच कोयऱ्यामध्ये आमचे सुकडे होणार आहे. चला आता पुढची प्रक्रिया. आता हे सुमित्रा कापून घेईल. कोयरा किसून घेतो. कापते दादा. कोणता देऊ? हा देऊ का कोणता देऊ? हा मित्रांनो, हे आमचे हे हिरे आम्ही धुवून ठेवले मग सकाळी. कारण तर दसऱ्याच्या दिवशी आम्ही हे शस्त्रांची पूजा करतो. तर धुवून ठेवतो आम्ही असे शस्त्र. आमच्या घरात जेवढे शस्त्र असेल तेवढे आम्ही धुवून ठेवतो. धुवून ठेवून त्याची पूजा करतो. संध्याकाळी आम्ही याची पूजा करतो. आणि संध्याकाळी मग सोनं वाटण्याचा कार्यक्रम राहते, तेव्हा आम्ही त्याची पूजा करतो. आणि सोनं वाटतो आम्ही या शस्त्राने. आता हे याच्यात लावून ठेवतो. आता मी हे अशा प्रकारे हे मग पूजा करतो. आता हे पहिलं येतं हे धांडे लावू आम्ही. जेवायचे धांडे लावू. तर आजकाल काही जेवायला काही सापडत नाही, त्यामुळे काही येतं धांडे काही लावू शकत नाही. 5 धांडे लागेल त्यावेळी. आता काही धांडे काही सापडत नाही जेवायचे ताट. बघा आता ही आता कंटिन्यू आजच्या काळात जास्त लोक जेवायला लावत नाही आमच्या विदर्भामध्ये. म्हणून आता भानगडी येऊन जाते. आता तुमच्याकडे असाल जेवायला. तुम्ही त्याला कापले खूपच जड झालं होते. बघा मित्रांनो, तामझाम करून किसणी काही सापडलीच नाही. या एरियानंच या वरचं हे साल्ट काढून घेतलं. हे बघा एवढ्या फोडी आता जमल्या. आता या फोडी या गंजामध्ये टाकतो. आता हे बघा हे या गंजात टाकतो. या फोडी आता काट. याच्यामध्ये टाकल्या फोडी. आता हे एक गळू पाणी याच्यामध्ये टाकतो. आता हे गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला. बघा आता ठेवलं जातं गॅसवर. झाकून घेतो. आता याले मित्रांनो 4-5 कढ येऊ द्यायचे. मग चांगल्या प्रकारे शिजते. शिजलं का पाहतो? शिजला मित्रांनो? हे बघा शिजलं आता. 4-5 कढ आले तेव्हा हे शिजलं पा. बघा आता हे तर वतून घेतो. अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं. असं दाबून पाणी काढून घ्यायचं. बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे बारीक करता पा. हे पाणी काढलं तर मग आपण साखर टाकली का मग ते साखरेचंच पाणी सुटते. आता मित्रांनो, यातलं पाणी काढून घेत आहे. असं दाबलं का हे बघा असं पाणी निघते. तर मग पाणी निघलं का याचं साखर टाकते. साखर टाकलं का येतं पुन्हा पाणी सुटते. तर जेवढं लागते पाणी तेवढं ॲटोमॅटिक बनते मग त्याच्यामध्ये. आता हे खरंच पाणी येतं, काढलेलं पाणी इथं वतलं. आणि हे अशा प्रकारे आता पाणी काढणं चालू आहे. थोडी चांगलं बारीक जाते. ते मला आता टाकतो इथं.
साखर टाकायची आहे. आता टाकून घेतो गंगात पुन्हा. बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे असं अलग काढून घेतलं. याच्यामध्ये साखर टाकायची आहे. मित्रांनो, गॅसवर ठेवलं. पुन्हा हे असं बारीक बारीक असं चुरून घेतलं याले. हे बघा, असं चुरून घेतलं आणि पुन्हा गॅस चालू करून गॅसवर ठेवलं. आता याच्यामध्ये साखर टाकायची आहे. आता हे बघा, सुमित्रा तिकडं साखर काढण्यासाठी गेली आहे. आता आणलं का टाकून देते याचं साखर. किती आणली तू ना आता साखर? 2 गिलास आणले. टाक मग. साखर टाकून. बघा, आता हे साखर टाकत मी. हे बघा, आता पुन्हा 1 गिलास भरत आहे. हे टाकते आता त्याच्यामध्ये. हे बघा, 2 गिलास साखर टाकली. 2 गिलास साखर टाकली. अर्ध कोरडं होतं तर त्याने 2 गिलास साखर लागली. गॅस खूप करून घेतो. हे चांगलं पाणी सुटते साखरेले. याले आता किती वेळ लागेल आता याले? पाक आलं का झालं. पाक पाक. आला का मग घट्टच होते. हो, पाक आला का घट्ट होते. मग कणिक भिजवतो तोपर्यंत लागलं पाणी. लागलं बघा आता मित्रांनो, पाणी सुटायला लागलं पहा. तुम्हाला टाकतो बघा आता. आता हे बघा, हे साखर टाकली तर पाणी सुटायला लागलं पाय. 2 गिलास काढली कणिक. मित्रांनो, 2 गिलास कणिक काढली. 2 गिलास साखर टाकली त्याच्यामध्ये अर्ध्या कोयऱ्यामध्ये. आता हे बघा, पाणी सुटलं. पाणी सुटलं आता त्याचा बघा, तोपर्यंत आलं पाणी सुटत. साखर थोडीशी विरायची आहे. थोडीशी विरली साखर. हे बघा, चांगल्या प्रकारे पाणी जमा झालं पहा आता त्याच्यात. पाहून घ्या आता. तोपर्यंत आता हे कणिक आता ह्याचं भिजवून घेते आता सुमित्रा. आता हे बघा, पाणी टाकलेलं आता सुमित्राने. थोडेसे वडे बनवतो. गोड सुकुडे आणि थोडेसे वडे बनवायचे मित्रांनो. सुमित्रा म्हणताय बघा सुमित्रा, थोडेसे भजे बनवून ठेवते. हे नाही ना घरी मिरची तिखट नाही का? टाकायला. तिखट टाका लागेल बनवा लागेल. एक नाही तिखट टाकून बनव. काय लागते मिरची खिरीची थोडीशी काळी टाकायची. हो. वेळ घडतं बाबा, वेळ घडलं बनव, नाही तर मिळतं वेळ घडत. आता याला किती वेळ लागते आता मित्रांनो. हे आमच्या गावची दुर्गादेवी उठली आहे. म्हणजे मित्रांनो, आजच उठते. दसऱ्याच्या दिवशी आमच्या गावची दुर्गादेवी उठते. आमच्या घरात तिकडल्या घराशेजारी एक घर आहे दटकाळाचं, त्यांच्या घरची दुर्गादेवी आजच उठते. कारण उद्या उठत नाही, त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणते पहिल्याच्या काळामध्ये. त्याइले दसरा नाही ना, हां, म्हणून त्याइले आजच उठवते. आज ते मग दसरा उद्या, ते उद्या का काय दसरा नाही, त्याइले दसराच नाही. तर त्याइने अजून दसऱ्याच्या दिवशीच दुर्गादेवी उठवते. ते आज दुर्गादेवी उठवते. उद्या पण पाहून उद्या नाही. आपल्या गावातली लोक उद्या उठवते ना दुर्गादेवी. हो, ते आमच्या सार्वजनिक उद्या उठवते. त्यामुळे माहीत नाही त्याचं काय गोष्ट आहे का ते माहीत नाही. पण ते दसऱ्याच्या दिवशी दुर्गादेवी उठवते म्हणून सुद्धा ते पाळी गेली होती. संपूर्ण गावाला ते पाळले त्यात गेली होती. त्यामुळे संध्याकाळच्या पाळी आम्ही हे आमचं आता हे बनवणं चालू आहे लाईटाच्या प्रकाशामध्ये. बघा, हे लाईटाचा प्रकाश चालू आहे सभोवताली बघा. म्हणून आता जास्त काही वेळ नाही राहिला. त्यामुळे मी म्हणता सुमित्राले का वेळ असेल तर कर भजे थोडेसे, मग नाही तर जाऊ दे असं आता मी म्हणतो सुमित्राले. हे आता मित्रांनो होतं झालं आहे. पाणी सुटलं, पाणी आटलं. आता थोडंसं घट आलं. आता हे घट आलेलं या कणकीमध्येच टाकते आणि मग हे मस्तपैकी मिक्स करून घेते. आता शिजलं मित्रांनो. आता हे बघा, हे अशा प्रकारे आता मस्तपैकी काढून घ्यायचं आणि थंड झालं का मग त्याच्यामध्ये कणकीमध्ये टाकायचं. मित्रांनो, आज तुमच्याकडे कोणकोणता बेत आहे सांगा कमेंटमध्ये. हे चांगले थंड होते. आता मस्त पगार करून ठेवून देतो. मित्रांनो, आता वडे तयार करायसाठी डाळ भिजू घालता. हे बघा, काची डाळ होते, हरभऱ्याची. हरभऱ्याची डाळ होते. आता ह्यात टाकली. याच्यामध्ये किती घेतली? थोडीशी घेतली वाटी. थोडीशी घेतली. जेवढी लागते वडे तेवढी घेतली. आता याच्यामध्ये पाणी टाकते आणि हे भिजवून ठेवते. हे सुकडे होईपर्यंत हे भिजून जायचे.
पाणी टाकून ठेवून दिलं राय ती भिजत. गोड वस्तूसोबत थोडंसं तिखट असलं तर थोडंसं बरं लागते, नाही तर हे जास्त गोड गोड खाऊशा वाटत नाही, म्हणून ते गोडे थोडेसे करावं लागते. आता भजेचं माहीत नाही, भजे करण नाही करण, पण हे गोडी आता थोडेसे बनवायचे आहे. भजी केव्हाही बनवून खाता येते. आता हे अशा प्रकारे असे आयटून घेत आहे. लवकर थंड होण्यासाठी तर ते त्यातली वाफ निघून जाते आणि लवकर थंड होते, म्हणजे आपला वेळ वाचते, पटकन बनवले तयार. आता हे थंड झालं तर मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे मस्तपैकी चुरून घ्यायची, चांगल्या प्रकारे मिक्स होते याच्यामध्ये. मग आपले सुकडे आणि बोंड चांगले बनते. बापू थोडंसं खाते ना, काढून ठेव. बापू लक्षात नाही आलं बघ, आता आठवण आली. आठवणच नाही आली. ते काही सुकडे काही खात नाही. बापू ते हे जास्त सुकडे खात नाही, गुळशेलच खाते ते थोडंसं. तेच खाते. कोई त्याचं गुरसेल म्हणते त्याला, ते खाते. काढून ठेवलं थोडंसं. पोराला काही बोंड फोंड आवडत नाही. आजकालची पिढीच तशी आहे, जास्त गोड धोड आवडत नाही. आम्हाला आवडते जुन्या, आम्ही आता जुने लोक झालो, आम्हाला आवडते हे गोड धोड. तिखट नसलं तरी चालते, पण गोड असलं तर आपण थोडंसं बरं वाटते आम्हाला. तिखट खाते बापू, पण असं गोड बोंड नाही खात. ते कोयऱ्याचं खाते असा. पण तिला जास्त चिक्की नाही म्हणते. तुकडे बनते ना का, बनते का नाही का म्हणताय सुमित्रा आता का. पण 2-3 तरी सुकडे बनव, कारण का आमच्या या व्हिडिओचा टॉपिक काय, सुकडे बोंड असा टॉपिक आहे. मग 2-3 तरी सुकडे कसे तरी बनव आता तू, आणि मग बाकीचे बोंड बनवतात. बघा मित्रांनो, हे डाळ भिजली, तर डाळीतलं पाणी सुमित्रानं काढून फेकून दिलं, याच्यामध्ये कणिक टाकली. आता मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच नाही, कारण तर सुमित्र का दाखवला लागते म्हणजे विषय तो आहे म्हणे अशी म्हणे, पण जाऊ दे म्हटलं, दाखवून द्यावं म्हटलं. याच्यामध्ये काय टाकते आता तिखट मीठ का टाकते का ते, का ते तिखट टाकत आहे त्याच्यामध्ये. आता हे वड्याचं असं हे बनवत आहे वड्यासाठी. मीठ, हळद. आता हे वड्याचं बनवलं आहे, आता बाजूला काढून ठेवता. बघा मित्रांनो, गोड निंबाचा पाला याच्यात टाकला, सुमित्रानं दाखवलंच नाही. मग हे दाखवलंच नाही सुमित्रानं, तर मी तुम्हाला दाखवता. ते म्हणते का दाखवावं लागते म्हणते, पण आपण उल्लेख केला या गोष्टीचा व्हिडिओमध्ये, तर दाखवाच लागते मित्रांनो. आता हे आळानी बाई आहे, तुम्ही आता या गोष्टी आता समजून घ्या. आता बघा, आता हे टाकलं. आता हे गॅसवर कढई ठेवली. आता याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. इथं तेल घेतलं काढून. संपूर्ण दिवस झाला मित्रांनो, भयानक ॲसिडिटी वाढून आहे, गळ्यापर्यंत येते ॲसिडिटी. व्यवस्थित झोप नाही होत सध्या. आपली 4 झाले महिने, आपला कान वायते, त्यानं झोप नाही होत, तर भयानक ॲसिडिटी वाढून आहे मित्रांनो. आता हे बघा, आता हे कढई गरम झाली, तर तेल टाकून घेत आहे. एवढं तेल टाकलं, मग आटल्यावर पाहतं आहे ते. सध्या एवढं टाकलं, वाया जाते तेल, थोडं थोडंच टाकावं लागते. बघा मित्रांनो, आता हे तुकडे बनवायला लागली आता सुमित्रा. हे बघा, आता हे कणकीने चिक्कीच नाही म्हणते, त्यामुळे हे लहान लहानच सुकडे बनवत आहे. हे बघा, हे लहानचा बनला सुकडा, मोठे काही बनून नाही राहिले. याच्यापेक्षा मोठाले होते, पण कसं आहे ते चिक्की नाही म्हणते ना ते, कंट्रोलचे करून टाकले होते, कमी आहे. पहिलं टाकलेलं पलटवून घेतलं, चांगल्या प्रकारे शिजते मग ते. हे आता हे दुसरं घेतलं आता पलटवून. शिजलं चांगलं. आता हे बघा मित्रांनो, हे शिजलं पाहत आहे बघा. अशा प्रकारे हा सुकडा आमचा पहिला तयार झाला. आता थोडी आता शिजत आला, 2 सुकडे झाले आता आमचे तयार. कणकीने चिकन असल्यामुळे आता हे उपाय नाही. आता तुम्हाला 5-6 बनवून दाखवतो. 5-6 बनवतो म्हणता हिंमत आहे सुमित्राची, कारण तर हे थोडा त्याला बनवाले, कारण तर हे चिकन असल्यामुळे पण हिंमत देत आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता काढून घेत आहे सुमित्रा सुकडे. आता हे बघा, हे 4 सुकडे सुमित्राने बनवले. आता हे आता तू असं कर, आता बोंडच बनव. 4 सुकडे बनले आता आपले, आता बनव बोंड. बघा, हे आता अशा प्रकारे बोंड सोडत आहे. आता हे लहान लहान जसे भजे सोडते बस त्याच टाईप आता हे बोंड सोडत आहे मित्रांनो. हे बघा,
आता हे आमचे हे जे असे बोंड आता आहे शिजले बघा, थोडासा लालसर कलर आला आहे. हे बघा आता हे अशा प्रकारे आता हे बोंड तयार झाले आहे. अशाच प्रकारे आता बोंड बनवायचे. भरण्यासारखे बनवले हे. बघा मित्रांनो, हे आमचे कोहळ्याचे सुकडे कोहळ्याचे बोंड अशा प्रकारे आमचे तयार झाले आहे. मित्रांनो, आता वड्याची तयारी चालली आहे. हे बघा, ते भिजवलेली डाळ त्याच्यामध्ये सर्व सामग्री टाकली आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला मी. आणि हे अशा प्रकारे वडे थापटून घेत आहे. आणि हे बघा अशा प्रकारे इथं काढून ठेवत आहे. बघा हे आता सुमित्रा वडे तरत आहे. बघा मित्रांनो, हे वडे काढणार अशा प्रकारे वडे आता होत आहे आमचे. बघा मित्रांनो, आता हे बघा हे बोंड, हे सुकुळे आणि हे बघा सोपतीले वडे बनवले मस्तपैकी. आता पूजा करतो आम्ही, मग याचा आस्वाद घेतो. हे बघा तिकडे सुद्धा थोडेसे बनवून आहे आणि बनवणं चालूच आहे आता. आता हे होते, आम्हाला भूक लागली, आता आम्हाला पूजा करतो मी. मित्रांनो, हे बघा आता हे आता आमची पूजा आता करायची आहे. तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम. बघा मित्रांनो, हे आहे आमचे शस्त्र. आणि हे बघा हे शहारा नावाचा वनस्पती, ज्याला आपटासुद्धा म्हणते, काही भागामध्ये अश्मांतक म्हणते. तर हे याला म्हणते सोनं. आता हे सोनं आम्ही या शस्त्राले अर्पण करत आहोत. सोनं म्हणते याले. आणि गावातसुद्धा सोनं वाटते आज दसऱ्या दिवशी. आणि हे आहे, हे म्हणते याले म्हणते, याले काही भागात काही लोक बकरं म्हणते, काही लोक रावणे म्हणते. आता हा रावण कापाचा याले, याची मान तोडायची आणि त्याचं रक्त आपल्या डोक्याला लावायचं. पुन्हा हे काढून ठेवलं हे सोनं. हे सोनं इतराला द्यायचं आहे. आता हे सोनं आम्ही नंतर इतराला नेऊन देतो. आता अंधारामध्ये काही व्हिडिओ खास निघत नाही, तुम्हाला काही दाखवत नाही. DSLR कॅमेरा असतं, तर तुम्हाला दाखवलं असतं. तुमची मला साथ असेल तर मी DSLR कॅमेरा नक्की घेईन, तर पुढे दाखवीन अंधारातले दृश्य. तर आत्ता काही मी तुर्तास दाखवू शकत नाही. तर हे सोनं मी वाचतो नंतर. आता हे बघा, हे पूजा करतो. आता त्या पूजा कर. पूजा चालू आहे आता सुमित्राची. मित्रांनो, तुमची दसऱ्याची पूजा. पकडता येत नाही तर कॅमेरा येतं, जागा नाही व्यवस्थित. मी मागं जाऊ शकत नाही. मागं माझ्या हे आहे, बेड आहे. या दिवशी पांडवाने आपल्या झाडावर लपवून ठेवलेले शस्त्र काढून, पांडवांनी याच दिवशी पहिली पूजा शस्त्राची केली होती. सांगू नये असं महाभारतामध्ये. सुखी ठेवा देवा सर्वांना, सर्व जगाला सुखी ठेवा. येतो आता हे पूजा झाली. आता हे मान कापतो. आता हे मित्रांनो आम्हाला सापडलंच नाही, जुगाड केलं आम्ही. म्हणजे ज्याला दोडकं लागते, दोडकं नाही तर दुधी लागते. आता हे आम्हाला सापडलंच नाही दुधी. आम्ही हे कोयलं लांबचं सापडलं, याच्यावर आम्ही भागवलं. आणि हे जुगाड ज्याला मुक्की नव्हती, म्हणजे याला ते तोंडी असते, त्याला हे देठ असते, देठ नाही का, तर आम्ही जुगाड केलं. हा हे तुरीच्या वाढलेल्या धसकऱ्याची काडी येतं खोसली आणि जुगाड करून आम्ही याले तोंड बनवलं. आता याले रावणाने मारतो. आता आपल्या मनातले दुष्ट विचार आचार जाळून नष्ट करा, असा हा सण सुचवतो. पद्धतशीर कापा लागते. बायक्या जात नाही आपल्या पावसाळ्या जात नाही बायक्या. बघा मित्रांनो, हे एवढंच कटलं मित्रांनो याच्यामुळे. आता हे बघा मित्रांनो, झालं मान झाले अलग. आता हे बघा, हे इथं ठेवलं. आता हे येतं हे असं घ्यायचं आणि असं लावायचं कपाळाले. बघा मित्रांनो, आता हे झालं. ही झाली आता आमची पूजा. आता नारळ आम्हाला फोडायचा आहे मित्रांनो, आणि गावामध्ये जाऊन सोनं वाटायचं आहे. कापूला मी नारळ फोडला, कापूला.
आत्ताच आमची पूजा झाली. आता जेवण करतो. 2 सुकडे घेतले, 2 वडे घेतले, तर हे थोडेसे गोड घेतो. आता हे बघा, एवढं घेतलं. आता मस्तपैकी आज पाहिलं आता चौकट झाली तर मस्त बनले मित्रांनो, मस्त बनले बोंड. तुकडा मस्त बनला. वेळ ते एकदमच खुसखुशीत, चवदार, तिकडे मस्त पैकी तिकडे मीठ चांगलं बनलं. मस्त एकदम जबरदस्त बनलं मित्रांनो. हे बघा, ते बापूल ते सुकडी आवडत नाही जास्त. ते बापू तिकडे हे गुलशेल खात आहे. हे बघा, तिकडे बापू गुलशेल खात आहे आणि इकडं मी आता सुकडे खातो. हा ना तुम्ही. असा आमचा मित्रांनो, आमचा हा दसरा सण अशा प्रकारे संपन्न झाला मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. धन्यवाद. नमस्कार.